सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित 63व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये मंगळवारी रात्री जाणीव चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं कोंडमारा या नाटकाचं सादरीकरण करण्यात आलं. कोंडमारा हे नाटक गाजलेले बँक नाटककार वकलाव हावेल यांच्या लार्गो डी सालाटो या नाटकावर आधारित आहे. त्यांच्या या मूळ नाटकाचं मराठी रूपांतर अरुण नाईक यांनी केलंय. या नाटकात प्राध्यापक दिवाकर पुरुषोत्तम गोरे हे विचारशील तत्त्वज्ञ आणि सृजनशील समाजाचे प्रातिनिधिक उदाहरण आहेत. त्यांच्या साहित्य निर्मितीमधून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते आता स्थिरावले आहेत. मात्र यश, पद, पैसा, प्रतिष्ठा सगळं असूनही ते स्वस्थ सर्जनशील आयुष्य जगू शकत नाहीत. विविध स्वरूपातील बाह्य शक्ती आणि अंतर्गत शक्ती त्यांना अस्वस्थ करत असतात. त्यांनीच धारण केलेले सामाजिक प्रेरणांचे बाह्य आणि अंतर्गत मुखवटे यांचं द्वंद्व, यात त्यांचे प्रामाणिक, शुद्ध, निर्मळ वैचारिक अधिष्ठान आपल्या अस्तित्वासाठी प्रश्नांकित होत जाते. पर्यायानं ते अधिकाधिक भीतिग्रस्त होत एका विचित्र कोंडीत अडकलेले दिसून येतात. स्वतःमधील प्रतिभेचे अस्तित्व नष्ट होऊ नये म्हणून प्राध्यापक दिवाकर गोरे यांचा स्वतःशीच सुरू असलेला संघर्ष या नाटकातून दाखवलाय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा आत्ताच्या काळातला सगळ्यात गंभीर असा चर्चेला जाणारा विषय या नाटकातून दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचं दिग्दर्शक रविदर्शन कुलकर्णी यांनी सांगितलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा आत्ताच्या काळातला सगळ्यात मोठा आणि गंभीर असा चर्चेला जाणारा विषय आहे. त्याच्यावर आधारित हे 1998 सालचं नाटक खरं म्हणजे, पण हे सर्व काळात सर्व व्यवस्थेमध्ये चालणारं असं नाटक आहे. दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की आम्ही बाह्य व्यवस्था ही नेहमी दडपशाही करतेच, त्यांच्या विरुद्ध काही लिखाण झालं तर ते दाबतंच. पण आम्ही लेखक म्हणून, आम्ही स्वतः विचारवंत म्हणून आमची जी लाईफस्टाईल असते त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या सामाजिक प्रेरणा ज्या असतात जगण्याच्या, पैसा, प्रतिष्ठा, पद, एखादं मान सन्मान, ती लाईफस्टाईल ही सुद्धा बऱ्याच वेळेला मोकळेपणानं आमच्यातल्या विचारवंताचं एक्सप्रेशन दाबत असतं. हे दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे बाह्य शक्ती पण आम्हाला मनासारखं एक्सप्रेस होऊ देत नाहीत आणि आमच्यातली इंटरनल व्यवस्था जी आहे, आमची अंतर्गत व्यवस्था, तीसुद्धा आम्हाला रोखत असते. ह्याच्यावरती मार्मिक असं भाष्य करणारं हे नाटक अरुण नाईक यांनी लिहिलं आहे. आंतरिक आणि बाहेरील द्वंद्व यामध्ये अडकून पडलेल्या प्रसिद्ध लेखकाची गोष्ट या नाटकातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय, असं प्राध्यापक दिवाकर गोरे यांची भूमिका साकारलेल्या डॉक्टर आशुतोष देशपांडे यांनी सांगितलं. समाजामधली म्हणजे दडपशाही आणि त्याच वेळेला त्याच्या मनामध्ये जे काही द्वंद्व आहे, कारण की ज्याच्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली ते जे लिखाण आहे, जे बेसिक लिखाण आहे, त्याच्यापासून तो आता पेज 3 आर्टिस्टसारखा मोठा लेखक झाला आणि हे तुटले पण आलं त्याच्या आतमध्ये. म्हणजे तो जो काही एक पोकळी आहे आतमध्ये, ती पोकळी तो सतत भरायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच वेळेला बाहेरची पण एक त्याच्यामध्ये दडपशाही आहे आणि याच्यामुळे आंतरिक आणि बाहेर द्वंद्व याच्यामध्ये तो भरसटला गेलेला आहे आणि ते याच्यामध्ये फार परिणामकारक दाखवलं गेलं आहे. आणि खरं तर आपली अर्बन लाईफस्टाईल ज्याला म्हणतो आपण, ती इतकी व्यामिश्र झाली आहे, इतकी कॉम्प्लेक्स आहे की प्रत्येकजण आपापल्या पातळीवरती दीपू गोरे आहे. त्यामुळे मी माझ्या आयुष्यातसुद्धा मी व्यावसायिक आहे, मी व्यवसायाने डॉक्टर आहे, तर माझ्या व्यवसायामध्ये सुद्धा हा कोंडमारा मी सहन करतो आणि मला असं वाटलं की हे प्रातिनिधिक आहे. एखादा संवेदनशील असलेल्या व्यक्तीला आपलं मत मांडायचं असेल तर त्याला बाह्य आणि अंतर्गत दबाव येतो आणि त्याचा कसा कोंडमारा होतो हे या नाटकातून दाखवलं असल्याचं लता ही भूमिका केलेल्या स्वरूपा फडके यांनी सांगितलं. जेव्हा केव्हा कुठलाही व्यक्ती जो संवेदनशील आहे, ज्याला काहीतरी स्वतःचं मत मांडायचं आहे, पण सध्याची स्थिती अशी आहे की त्याला जे काही मांडायचं त्याच्यावरती एका प्रकारचं CCTV जसं आपण म्हणतो त्याच्यावरती कुठली ना कुठली तरी बाह्य असतील किंवा त्याची स्वतःची आंतरिक असेल, कुठली ना कुठली तरी रेझिस्टन्स आहेत, त्याच्यामुळे तो व्यक्त होऊ शकत नाही. आणि जर तो व्यक्त झाला तर एका अशा सिच्युएशनमध्ये त्याच्यावरती कशा प्रकारे दडपण त्याला येतं आणि त्याच्यानंतर तो किती पद्धतीनं व्यक्त होतो आणि कसा व्यक्त होतो हे खऱ्या अर्थानं हे नाटक दाखवतं. या नाटकातील सर्वच पात्र ही समाजातील विविध लोकांचं प्रतिनिधित्व करतात. दोन्ही सिद्धार्थ हे जनसामान्यांचे प्रतिनिधी तर 2 इसम हे व्यवस्थेचे प्रतिनिधी म्हणून वावरतात. तर सुजाता ही जीवनातील स्थैर्य आणि लता ही ज्याच्या आयुष्यातील नाव, सन्मान, प्रतिष्ठा आहे त्याचं प्रतिनिधित्व करते.
भरत हे त्याच्या मनातील उच्चभू प्रतिष्ठित आणि भौतिक सुखानं परिपूर्ण अशा मानसिकतेचे दर्शन घडवतात. डॉक्टर आशुतोष देशपांडे, डॉक्टर मीना ताशीलदार, स्वरूपा फडके, आशिष जाधव, अथर्व मंगल, सई जाधव, प्रथमेश गुरव, विष्णू महाराज, ओंकार साळोखे, राजेश शिंदे यांनीही नाटकात भूमिका साकारल्यात. नेपथ्य संजय हळदीकर, निर्मिती प्रमुख मनीष देसाई, प्रमोद कुलकर्णी हे आहेत.